अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका संगमनेरमधील पठार भागातील एका खासगी शाळेतील इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना घडली असून अमोल बाबासाहेब भोसले या नराधम शिक्षकाला संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात पोस्को अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असं की साकूर पठार भागातील एका खासगी शाळेत अल्पवयीन पीडित मुलगी शिक्षण घेत होती। पीडित मुलीचे आई वडील हे बाहेरगावी शाळेपासून लांब राहत असल्याच्या कारणामुळे मुलगी ही शाळेतच राहत होती। नराधम शिक्षकाने याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीशी मैत्री केली आणि लगट करत तिच्यावर अत्याचार केला। दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी पीडित मुलीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या आई वडिलांनी तिला उपचारासाठी पुणे येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। मात्र वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पीडित मुलगी ही 3 महिन्याची गरोदर असल्याचं निष्पन्न झालं आणि सदर अत्याचाराचा प्रकार पीडित मुलीच्या आई वडिलांना समजला। त्यांनी तात्काळ घारगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेत संबंधित नराधम शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला। घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ अमोल भोसले या नराधम शिक्षकाचा शोध घेऊन त्याला गजाआड केलाय। या संतापजनक घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून पालक वर्गात चिंता पसरली आहे। मध्यंतरी श्रीरामपूर येथे देखील शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली होती। अशा घटनांमुळे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासलं जात आहे। अशा या गंभीर घटनांमुळे पुन्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगताप।